2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असं पहिल्यांदा झालं होतं की विरोधक नॅरेटिव्ह सेट करत होते आणि भाजप त्यावर वारंवार स्पष्टीकरण देत होतं. नाहीतर आतापर्यंत भाजपचं पॉलिटिकल सर्कल पाहिलं तर भाजप विरोधकांच्या विरोधात एक नॅरेटिव्ह सेट करायचं आणि विरोधक या जाळ्यात अडकून पडायचे. परंतु 2024ला ठीक याच्या उलटं झालं होतं. ते नॅरेटिव्ह होतं संविधान बदलाचं. याच नॅरेटिव्हने लोकसभेला भाजपाचा गेम झाला होता. 2019ला प्रचंड बहुमतानं आलेल्या भाजपला 2024ला चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर उभं राहावं लागलं. भाजप कुठल्याही निवडणुकीची तयारी खूप आधीपासूनच करतं. जोपर्यंत विरोधक मैदानात उतरतात तोपर्यंत भाजपचे सर्व छक्के पंजे खेळून झालेले असतात. 2029ला लोकसभा निवडणुकीची तयारी देखील भाजप पुढील वर्षांपासूनच सुरू करेल यात शंका नाही. परंतु पुढची निवडणूक भाजपसाठी 2024 पेक्षा जास्त जड जाणार आहे. अजून निवडणुकीला जरी वेळ असला तरी विरोधकांनी आता जे भाजप विरोधी वातावरण तयार केलंय ते बघता हाच ट्रेंड कायम राहिला तर भाजपसाठी पुन्हा सत्तेत येणं कसं जड जाऊ शकतं यावर चर्चा करूया. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प, नंतर पुतिन यांनी चीनचा दौरा केल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न साऱ्या जगाला पडला. स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या आपण केवळ बघ्याची भूमिका घेत आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच देश आपापल्या परीनं इंधनासह आर्थिक संकटाचा सामना करत असताना गेल्या महिन्यापर्यंत आपण 5 राज्यातल्या निवडणुकीमध्ये दंग होतो. नंतर उशिरा का होईना आपल्याला जाग आली, परंतु तोपर्यंत लोक हातात मिळेल ते घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी करत होते. एकीकडे शेतीसाठी डिझेल मिळत नसताना आपला शेतकरी खतांच्या काळा बाजारानं बेजार झाला. हे सर्व भाजपला कसं नडू शकतं हे पुढील मुद्द्यांवरून समजून घेऊयात. 1. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका धार्जिनी धोरण घेतल्याचं दिसतंय. क्वाड असो किंवा इतर व्यापारी करार, भारताचा कल रशिया आणि आशियाई देशांपेक्षा अमेरिकेची अटी मान्य करण्याकडे अधिक राहिल्याचं दिसतंय. अमेरिकेच्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत थेट एंट्री देण्यासाठी देशातील कृषी, माहिती तंत्रज्ञान आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील नियमांमध्ये भारतानं लवचिकता दाखवली असली तरी अमेरिकेनं आपल्या धोरणात तुलनेत अधिक कठोरता आणली आहे. भारतासोबत व्यापार करार करण्याआधी 50% टेरिफ लावण्याचा अमेरिकेने डोळे वटारताच आपले विश्वगुरू माय डिअर फ्रेंड ट्रम्प म्हणत त्यांना आलिंगन द्यायचे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे भारताचं जे पारंपरिक स्वायत्त आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण होतं ते कुठंतरी कमकुवत झाल्याचं चित्र निर्माण झालंय. 2. देशांतर्गत नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेलं यश हे वरकरणी मोठं वाटत असलं तरी त्यामागील पॉलिटिकल सेटलमेंटवर देशभरातून मोठी टीका झाली आहे. तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपानं संपूर्ण राज्य निवडणूक यंत्रणा, निमलष्करी दले आणि ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा स्वतःसाठी वापर केल्याचं तज्ज्ञ सांगतात. SIR चुकीच्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये लागू झाला. अनेक स्थानिक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना दबावाखाली पक्षात आणणं, निवडणुकांचे टप्पे स्वतःच्या सोयीनुसार ठरवून घेणं यामुळे पश्चिम बंगालमधील हा विजय म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याची टीका केवळ बंगालमध्येच नाही तर देशभरात झाली. 3. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका संपेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेले असतानाही केंद्र सरकारच्या दबावाखाली तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्णपणे स्थिर ठेवले होते. काही ठिकाणी किरकोळ कपात करून दिलासा दिल्याचं वातावरण निर्माण केलं होतं. परंतु निवडणुकांचं वारं पूर्णपणे शांत होताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ करण्यात येते. इंधनाच्या वाढलेल्या या दरांमुळे वाहतूक खर्च वाढला आणि पर्यायानं भाजीपाला, दूध, किराणा अशा सर्व जीवनावश्यक वस्तू महागल्या. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेशिवाय भाजपला देशाच्या आर्थिक धोरणांशी काही देणं घेणं नाही. सरकार केवळ स्वतःचा निवडणूक फायद्यासाठीच दरांचे नियंत्रण करत होती असा थेट मेसेज आता लोकांपर्यंत गेला आणि त्याचाच रोष आपल्याला ठिकठिकाणी दिसून येतोय. याचाच परिणाम 2029च्या निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून बाहेर पडेल, जी भाजपासाठी अँटी इन्कम्बन्सीची सर्वात मोठी लाट ठरेल. 4. केंद्रातील भाजप सरकारची आर्थिक धोरणं ही सातत्यानं बड्या उद्योगपतींना आणि कॉर्पोरेट क्षेत्राला पूरक ठरत असल्याचा आक्षेप घेतला जातो. कॉर्पोरेट करांमध्ये कपात केली जात असताना दुसरीकडे देशातील सर्वात प्रामाणिक करदाता असलेल्या पांढरपेशा मध्यम वर्गावर थेट आणि अप्रत्यक्ष करांचा बोजा प्रचंड वाढवला गेला. जीएसटीच्या कडक आणि क्लिष्ट नियमांमुळे देशातील कोट्यावधी छोटे आणि मध्यम लघु उद्योग बंद पडलेत किंवा मग डबघाईला आलेत. हे लघु उद्योग देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करतात,
लघु उद्योग संपल्यामुळे आणि मोठ्या कंपन्यांनी ऑटोमेशनवर भर दिल्यामुळे देशातील सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारीचा आकडा हा ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेला आहे। थोडक्यात सांगायचं तर 2024च्या निकालांनी भाजपाच्या सत्तेला जो पहिला मोठा हादरा दिला त्यानं भाजपनं अजूनही पूर्ण धडा घेतलेला दिसत नाहीये। सत्तेच्या मजबुरीसाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या तालावर नाचणारे केंद्र सरकार एका बाजूला आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करतंय, तर दुसरीकडे जातनिहाय जनगणना, अमेरिका धार्जिणे धोरणं, पश्चिम बंगालमधील लोकशाहीचा उडालेला बोजबारा, निवडणुकांनंतर केलेली इंधन दरवाढ आणि मध्यम वर्गाचा कणा मोडणारी आर्थिक धोरणे या निर्णयांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय। जनतेमधील हा आर्थिक आणि सामाजिक असंतोष आता टोकाला पोहोचलाय। 2024 मध्ये मित्रपक्षांच्या साह्यानं कशीबशी सत्ता वाचवणाऱ्या भाजपला 2029च्या आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या या तीव्र रोषाचा सामना करावा लागेल। जर विरोधी पक्षांची याच मुद्द्यांवर ठाम राहून सरकारची जर त्यांनी कोंडी केली तर ही दुधारी तलवार भाजपला चांगली जड जाईल, किंबहुना असं म्हणता येईल की भाजपचं सरकार कोसळे। जिथे 2024ला अमित शहा अब की बार 400 पारचा नारा लावत होते, तिथे ते 300 पेक्षा जास्त सीटही निवडून आणू शकले नाही। थोडक्यात 2024 पासूनच भाजपच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीची लाट सुरू झाली आहे। तर आता 2024 ते 2029 या 5 वर्षांच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प कसे पद्धतीने भारत देश आणि मोदींना तालावर नाचवतायत हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलंय। गेल्या कित्येक वर्षांपासून भारताचा मित्र असणाऱ्या रशियाकडून तेल खरेदीसाठी आता डोनाल्ड ट्रम्प यांना विचारावं लागतंय आणि यामुळे तेलाचे भाव आणखी कडाडलेले आहेत, हेही महाराष्ट्रासह देशालाही मान्य नाहीये। एकंदरीत एप्स्टीन फाईल सोबत मोदींचं नाव जोडणं, देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती बदनामी राहुल गांधींच्या माध्यमातून होणं। दुसरी गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प म्हणेल त्याच तालावर मोदी नाचतायत। पाकिस्तानचं आणि भारताचं युद्ध हे मी थांबवलं असं ट्रम्प यांनी सांगणं आणि आपण सांगू तेच मोदी करतील हा मेसेज सुद्धा देशभर पसरवलाय। या सगळ्या गोष्टी सांगतात की भविष्यात मोदींना किंवा मोदींच्या चेहऱ्यावर 2029ची भाजपाची लोकसभा ही सोपी नसणार आहे, किंबहुना हे सरकार येणं सुद्धा सोपं नसणार आहे। या मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।